की म्हणजे लाडक्यादांनो खुशखबर 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 तुमच्यासाठी अत्यंत आनंदाच्या दोन बातम्या लाडक्यादांनो आलेल्या आहेत. पहिली बातमी तुम्हाला सांगायला निधीमध्ये वाढ झालेली आहे. तुम्हाला मी पुराव्यासहित सगळ्या गोष्टी दाखवणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. GR काल आलेला आहे आणि निधीमध्ये नेमका वाढ काय झालेला आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज समोर आले ती तुम्हाला मी सांगणार आहे. बऱ्याच लाडक्याता या ठिकाणी वाट बघत बसल्या होत्या की सर आम्हाला हप्ते काय येत नाहीयेत, त्यांच्यासाठी देखील आनंदाची बातमी समोर आलेली आहे. तर सर्व लाडक्यांना व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक पाहत आहे. तर लाडक्यांना सगळ्यात सुरुवातीला एक छोटा प्रश्न विचारतोय. तुमचं नाव सांगायचं आहे, जिल्हा सांगायचा आहे आणि तुम्हाला हा 21वा 22वा हप्ता भेटला आहे का? 22वा आणि 21वा हप्ता भेटला नसेल तर नाव जिल्हा सांगायचं आहे आणि जर भेटला असेल तरी पण नाव जिल्हा सांगितल्यानंतर तुमची ई-केवायसी अपडेट झाली का? कारण की जर तुमची ई-केवायसी अपडेट झाली नसेल तर तुमचे पण हप्ते पुढे बंद होऊ शकतात आणि हा 23वा हप्ता तुम्हाला भेटणार नाहीये. आणि बघा लाडक्यांना खूप महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे. खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे. चला आता वेळेवर व्हिडिओला सुरुवात करतो. निधीमध्ये नेमका वाढ झालेली आहे. लाडक्यांना सगळ्याला परत सांगतोय निधीमध्ये वाढ झालेली आहे. तुम्हाला सगळ्या गोष्टी पुराव्यासहित दाखवणार आहे. त्याचबरोबर दुसरी देखील आनंदाची बातमी याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघताय. चला आता सुरुवात करतो. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे 21वा हप्ता 22वा हप्ता लाडक्यांना भेटलाय आणि त्याचा हप्ता वाटपाचा GR देखील काल आलेला आहे. त्याच्यामध्ये नेमकं काय झालंय ते तुम्हाला सांगणार आहे. त्याचबरोबर 23वा हप्ता नेमका वाटप कधी होणार आहे याच्यात नेमकी बातम्या समोर येईल, त्या बातम्या तुम्हाला सांगणार आहे. आणि निधीमध्ये वाढ काय झाली आनंदाची बातमी ही सांगणार आहे. दोन आनंदाच्या बातम्या समोर आलेत. पहिली आहे निधीमध्ये आपल्या लाडक्या बहिणीच्या योजनेच्या निधीमध्ये वाढ झालेली आहे आणि दुसरी म्हणजे तुम्हाला महिलांच्या संख्येमध्ये वाढ झालेली आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघा. चला आता वेळ व्हिडिओला सुरुवात करतो. सगळ्यात पहिली बातमी दाखवली एबीपी माझाची बातमी आहे. लेटेस्ट बातमी समोर आली आहे एबीपी माझा. लाडक्यांना तुमच्या समोर व्हिडिओ दिसत आहे. ज्या ज्या लाडक्या टेन्शन घेत होत्या की सर आमचं आता कसं होणार आहे, आम्हाला हप्ते भेटले नाहीयेत. बऱ्याच लाडक्यांना जवळजवळ 2.5 कोटी पैकी जवळजवळ 1 कोटी लाडक्या अजून पण पेंडिंग आहेत. म्हणजे जवळजवळ 1 कोटी पर्यंत आकडा पोहोचलाय. आता अशा लाडक्या बहिणींना अजून हप्ता भेटला नाही, नेमकं काय होणार आहे तर सगळ्या गोष्टी सांगतो व्हिडिओ. आणि जर तुम्हाला 20वा हप्ता भेटला असेल काळजी करू नका. 20वा हप्ता जो भेटला होता त्याच्यामध्ये जो निधी होता त्याच्यापेक्षा जास्त निधी या ठिकाणी मंजूर झालाय. त्याच्यामुळे काळजी करायची बिलकुल गरज नाहीये. तुम्हाला हप्ता या ठिकाणी भेटणार आहे. पण काय गोष्टी चेक करायच्या हे तुम्हाला सांगणार आहे. चला आता पहिली गोष्ट म्हणजे एबीपी माझाची काय बातमी बघा. लाडकी बहीण योजना मार्च एप्रिलच्या हप्त्याचे 3000 रुपयाची वाट पाहणाऱ्या लाडक्या बहिणीसाठी गुड न्यूज आलेली आहे. महत्वाचा शासनाचा निर्णय जारी झालेला आहे. बघा लाडक्यांना तुम्हाला गुड न्यूज या ठिकाणी भेटलेली आहे. आनंदाची बातमी भेटली आहे. खुशखबर तुम्हाला या ठिकाणी भेटलेली आहे. लाडक्यांनो एबीपी माझाची ही महत्वाची बातमी समोर आली. ती बातमी तुम्हाला मी सगळी दाखवणार आहे. 3000 रुपये हप्ता वाटपाबद्दलची ही बातमी असणार आहे. ज्या लाडक्या बघा वाट पाहणाऱ्या लाडक्या बहिणीसाठी ज्या लाडक्यांना 21वा 22वा हप्ता भेटला नव्हता 14 तारखेपासून या ठिकाणी वाटप सुरू झालं. म्हणजे पहिलं तर 12 तारखेपासून झालं पण 14 तारखेला जास्त स्वरूपात लाडक्या बहिणीला आले होते. तर त्या लाडक्यांना जे हप्ते भेटले नव्हते त्यांची वाट या बघत बसल्या त्या लाडक्यांना त्यांना देखील आनंदाची गुड न्यूज या ठिकाणी आलेली आहे. त्याच्यामुळे ही पहिली आनंदाची बातमी सांगतोय. दुसरी आनंदाची गुड न्यूज तुम्हाला दाखवणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक बघा. चला आता या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. गुड न्यूज नेमकी काय आलेली आहे. आता बघा लाडक्यांना निधीमध्ये वाढ झालेली आहे. तुम्हाला मी पुराव्यासहित सगळ्या गोष्टी दाखवलोय. बघा सगळ्यात पहिली गोष्ट 15वा जो हप्ता होता 15वा हप्ता या ठिकाणी 8 ऑक्टोबरला आलता 410 कोटी. बघा 15वा हप्त्यामध्ये जोरामध्ये पैसे भेटत होते. 410 कोटी रुपये या ठिकाणी मंजूर होत होते. दुसरा बघितला 16वा हप्ता त्याला पण 410 कोटी रुपये मंजूर झाले. बघा दोन्ही हप्ते 410 कोटी. नंतर बघा हा जो 17वा हप्ता होता एकदम कमी झाला 263 कोटी रुपये. म्हणजे 410 वरून डायरेक्ट 263 कोटीवर आलाय. खूप महत्वाची आकडेवारी दाखवली. निधीमध्ये कसा वाढ झाला ते तुम्हाला सांगायलो. बऱ्याच लाडक्या टेन्शन मध्ये आल्यात की सर आम्हाला हप्ते का भेटत नाही, हप्ते आमचे बंद होणार आहेत का, लाडकी बहीण योजना बंद होणार आहे. काळजी करायची गरज नाही. लोकसंख्या तुमची जर किती असेल लाडक्या बहिणीची संख्या जेवढी असेल त्याच्यानुसार आता निधीमध्ये वाढ होत आहे. काळजी करायची गरज नाहीये. आता बघा त्याच्यानंतर बघा 393 कोटी रुपये मंजूर झाले. 18वा जो हप्ता होता 393 कोटी रुपये मंजूर झाले. याच्यामध्ये बऱ्याच लाडक्या नंतर कमी झाले होते. 19वा हप्ता बऱ्याच लाडक्या
ताईंना कमी भेटला होता, 98 फक्त कोटी रुपये मंजूर झालते. आणि तुम्ही बघितलं असेल जो गव्हर्नमेंट एम्प्लॉईचा एरर आला होता आणि बऱ्याच लाडक्या ताईंना लाडक्या बहीण योजनेतून बाहेर काढलं होतं, त्यांना ते हप्ते भेटले नव्हते. त्यांना तो नंतर त्यांनी 19वा हप्ता भेटल्यानंतर लाडक्या ताईंना काय केली होती, ई-केवायसी अपडेट करायची त्यांनी मुदत दिली होती. त्याच्यानंतर 19व्या हप्त्यानंतर लाडक्या या ठिकाणी तुम्ही बघू शकता 20वा जो हप्ता आहे, 20वा हप्ता 277 कोटी, बघा 20वा हप्ता 277 कोटी रुपये मंजूर झाले होते. आता एक गुड न्यूज तुम्हाला आली निधीमध्ये, बघा मागचा 20वा हप्ता, त्याच्या 20वा हप्ता तुम्हाला आला होता का, कमेंट बॉक्स सांगायचा. 20वा हप्ता जर तुम्हाला भेटला असेल त्यावेळेस बघा 277 कोटी रुपये मंजूर झाले होते. 277 कोटी 20व्या हप्त्यासाठी. आता बघा 21वा आणि 22वा जो हप्ता आहे त्याला 365 कोटी रुपये मंजूर झालेत. म्हणजे मागच्या वेळेसपेक्षा आताच्या वेळेस या ठिकाणी जास्त लाडक्या ताईंना हप्ता भेटू शकतो. अशा स्वरूपाची ही एक महत्वाची गोष्ट आहे. संख्येमध्ये वाढ होणार आहे. आता ती वाढ कशी होणार आहे, यावेळेस लगेच तुम्हाला तो हप्ता भेटणार आहे, या 2-3 दिवसामध्ये पुढचा हप्ता भेटणार आहे. कारण की GR काल आलाय. लाडक्या ताई या ठिकाणी वाट बघत बसल्यात आणि वाट बघता बघताच या ठिकाणी एक महत्वाची बातमी समोर आली. ABP माझाची ती बातमी तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे. काय बातमी आहे बघा, लाडक्या बहिणीसाठी ही जी बातमी आहे, झाला आहे लाडक्या बहिणीचा ABP माझाची एक बातमी आली होती. ती बातमी तुम्हाला अगोदर दाखवतो. नेमकी काय बातमी आहे, की ज्या लाडक्या ताई या ठिकाणी वाट बघत बसल्या होत्या त्यांच्यासाठी सरकारचा एक निर्णय जारी झालाय आणि याच्यामध्ये 3000 रुपये वाटप होण्यासाठी निधी या ठिकाणी भेटलेला आहे. आता बऱ्याच लाडक्या ताई अजून वाट बघत बसल्यात की सर आम्हाला 21वा हप्ता भेटला नाही, सर आम्हाला 22वा हप्ता भेटला नाही. अशा कोणी लाडक्या बहिणी आहेत का, कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. आणि बघा लाडक्या एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या घरामध्ये 4 चाकी वाहन आहे का नाही हे चेक करा. कारण की याच्यावर या ठिकाणी एरर यायला सुरू झालेली आहे. आता मी तुम्हाला ही गोष्ट आत्ता सांगतो व्हिडिओला. आज बघा, आज व्हिडिओ आपला आहे 21 मे, आपण या ठिकाणी पकडून चालू 21 मे मध्ये आज हा व्हिडिओ बनवतोय. तुम्हाला अजून 10 ते 15 दिवसामध्ये रेकॉर्डिंग करून ठेवा. मे महिन्याचा 20वी तारीख आहे. रेकॉर्डिंग ठेवा करून. मी काय म्हणतो समजून घ्या, कारण मी अगोदरच गोष्टी सांगतोय तुम्हाला. एक 4 ते 5 दिवसामध्ये, 10 दिवसामध्ये एक गोष्ट समोर येणार आहे. ती म्हणजे बऱ्याच लाडक्या त्यांची ज्यावेळेस स्टेटस चेक होणार आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळे कारण समोर येणार आहेत. कोणाच्या पुढे येणार आहे तुमच्या घरी 4 चाकी वाहन आहे, कुणाच्या घरी येणार आहे तुमच्या घरी सरकारी नोकरदार आहे, कुणाच्या घरी समोर येणार आहे तुमच्या घरामध्ये या ठिकाणी उत्पन्न जास्त आहे. अशा स्वरूपाचे वेगवेगळे इन्कम टॅक्सचा या ठिकाणी येणार आहे. अशा स्वरूपाचे वेगवेगळे एरर म्हणजेच काय, तुमचे ई-केवायसी मध्ये तुमचं फॉर्मचं स्टेटस या ठिकाणी चेंज होणार आहे. ही तुम्हाला गोष्ट मी आत्ताच सांगतोय. आणि लाडक्या ताईंनो याच्यावर आपल्याला या ठिकाणी काम करायचं आहे. सर्व लाडक्या ताईंना एक विनंती आहे, परत सांगतो बघा, मी ज्या गोष्टी आधी सांगतो त्या भविष्यात तुम्हाला पाहायला मिळतात. त्याच्यामुळे सर्व लाडक्या ताईंना हात जोडून कळकळीची विनंती आहे. सर्व लाडक्या ताईंनी आपलं स्टेटस चेक करत राहायचं आहे. फॉर्मचं स्टेटस जे तुम्ही या ठिकाणी लाडक्या बहिणी योजनेचा फॉर्म भरला होता, कुणी नारी शक्ती ॲपवरून भरला असेल, कुणी ऑफलाईन फॉर्म भरला असेल. तुम्ही एक मला छोटा प्रश्न विचारतोय, तुम्ही फॉर्म कसा भरला होता कमेंट बॉक्समध्ये सांगा. ऑफलाईन भरला होता, नारी शक्ती ॲपवरून भरला होता का ऑनलाईन भरला होता, या 3 गोष्टी समजून घ्या. आणि ज्यांनी जसा फॉर्म भरला होता ते चेक करा. लवकरात लवकर चेक करा तुमचं फॉर्मचं स्टेटस काय आहे हे लवकरात लवकर चेक करा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण की आता संख्येमध्ये वाढ होणारे पडताळण्या जोरात सुरू आहेत. त्याच्यामुळे सर्व लाडके त्यांना विनंती, पुढचा जो 23वा हप्ता आहे सगळ्यांना भेटायला पाहिजे. त्याच्यामुळे सरकारकडे पण विनंती आहे की लवकरात लवकर लाडक्या बहिणीची ई-केवायसी ही जी आहे पुन्हा एकदा सुरू करावी आणि सर्व लाडक्या त्यांना या ठिकाणी लाडक्या बहिणीचे पैसे भेटावेत. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.